शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 12:30 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे। दिशा सालियांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे। दिशा सालियांचा मृत्यू डोक्यावर जखमा झाल्यामुळेच झाला असं या अहवालातून समोर आलं। दिशावर लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही। दिशा सालियान प्रकरणावरून ठाकरे आता विरोधकांचा समाचार घेणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर विरोधकांकडून सतत आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली जात होती आणि आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण बघितलं होतं विरोधकांनी सातत्याने टीका केलेली होती, आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते, सोबतच उद्धव ठाकरे हे सुद्धा यामध्ये आरोपी आहेत असंही बोलण्यात आलेलं होतं। आज नेमकं काय बोलू शकतात उद्धव ठाकरे? गौरी, आपण जर पाहिलं तर सगळ्यात प्रथम म्हणजे गेल्या 3 आठवड्यापासून सुरू असलेला अर्थसंकल्पीय अधिवेशन हे काल संपलं। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली नाही, मात्र या सगळ्या अधिवेशनावर सुद्धा ते आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये बोलणार आहेत की नेमकं या अधिवेशनातून काय मिळालं आणि काय अपेक्षा होत्या या सगळ्या संदर्भात सुद्धा ते भाष्य करतील। त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे यंदाचं जे अधिवेशन आहे ते बऱ्याच मुद्द्यावरून गाजलेलं पाहायला मिळालं आणि त्यामध्ये एक मुद्दा होता तो म्हणजे दिशा सालियान यांचा मृत्यू आणि त्यामध्ये विरोधकांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली होती। आणि जर आपण पाहिलं तर दिशा सालियान यांच्या वडिलांनी भेट घेतली होती पोलीस आयुक्तांची, त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये वकिलांनी सुद्धा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नावं सुद्धा त्या पत्रकार परिषदेमध्ये घेतली होती। त्या सगळ्याचा खुलासा किंवा या सगळ्या संदर्भात सुद्धा उद्धव ठाकरे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये बोलू शकतील। आणि एकंदरीत या अर्थसंकल्पामध्ये काय काय गोष्टी घडल्या आणि कशा प्रकारे विरोधकांनी ज्या प्रकारे आपण पाहिलं तर औरंगजेबाच्या कबरचा मुद्दा असेल ते कुणाल कामरा पर्यंतचा मुद्दा, या सगळ्या विषयावरून अधिवेशन हे फिरताना पाहायला मिळालं वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या विषयांवर। त्यामुळे या सगळ्या विषयांवर आज उद्धव ठाकरे कदाचित त्यांची भूमिका मांडतील। नेमकं त्यांना काय म्हणायचंय हे आजच्या या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये 12:30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे आता नेमकं उद्धव ठाकरे कोणत्या कोणत्या विषयांवर भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गौरी, नक्कीच धनंजय, खरं तर या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।